नमस्कार मित्र हो. आपल्या भारताचा इतिहास खूप जुना आहे आणि येथील काही गोष्टी खूप लोकप्रिय आहेत. या रहस्यमय गोष्टी आहे, काही आश्चर्यदायक आहे. पण काहींवर विश्वास ठेवणे खूप 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 कठीण आहे, मुश्किल आहे मित्रांनो विश्वास ठेवणे. परंतु काही गोष्टी अशाही आहे, त्या त्यांचे सत्य प्रकट करतात. आज मी तुम्हाला महाभारत काळातील अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहेत. आपल्या हिंदू धर्मात कथांमध्ये अशा महापुरुषांचा उल्लेख आहे जे आजही अमर आहेत आणि आजही पृथ्वीवर आहेत. अश्वत्थामा त्यापैकीच एक आहे. हो, अश्वत्थामा आजही जिवंत आहे. मुकू देशातील बऱ्हाणपूर पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर एक किल्ला आहे, ज्याला असीरगड किल्ला म्हणतात. असे म्हटले जाते की अश्वत्थामा अजूनही या किल्ल्याला भेट देतो. असीरगड किल्ल्यात एक मंदिर आहे, जिथे असे म्हटले जाते की तो उतावली नदीत स्नान केल्यानंतर येथे पूजा करतो. येथे आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की डोंगराच्या मध्यावर बांधलेल्या किल्ल्यात एक तलाव आहे. असे म्हटले जाते की ते उष्णतेतही कधी सुकत नाही. असीरगड व्यतिरिक्त मध्यबी देशातील लोक असेही सांगतात की अश्वत्थामाच्या कपाळावरून सतत रक्त वाहत असते आणि ते थांबवण्यासाठी तो लोकांकडून हळद आणि तेल मागतो. त्या गावातील अनेक वडीलधारी लोकांचा असा विश्वास आहे, जो व्यक्ती अश्वत्थामाला एकदा पाहतो त्याचे मानसिक संतुलन बिघडते. आपल्या वेदानुसार अश्वत्थामा अशा शाश्वत प्राण्यांमध्ये एक मानले जाते. ते आजही जिवंत आहेत. आणि या ठिकाणी या शिवलिंगाला दररोज ताजी फुले आणि पाणी अर्पण केले जाते. सूर्यास्तानंतर असीरगडच्या या किल्ल्यात कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही. प्रत्येक ठिकाणी कुलूप आहे. संपूर्ण किल्ला बंद आहे. मग कोणी तिथे कसेही जाऊ शकत नाही. अश्वत्थामाला पाहिलेले लोक म्हणतात की अश्वत्थामा सामान्य माणसापेक्षा खूप मोठा आहे. तो खूप उंच आहे आणि त्याच्या शरीरावर खूप जखमा आहेत. तो कोड आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या कपाळातून सतत रक्त वाहत आहे. असे म्हटले जाते की अश्वत्थामाचे काय झाले की तो अजूनही जंगलात भटकत आहे. जेव्हा अश्वत्थामाचा जन्म झाला होता तेव्हा त्याच्या घशातून घोड्यासारखा आवाज आला होता. त्यामुळे त्याचे नाव अश्वत्थामा ठेवण्यात आले. जन्मापासूनच अश्वत्थामाच्या कपाळावर एक चिन्ह होते. महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने त्यांचे वडील गुरु द्रोणाचार्य यांच्या भाचीला जन्म दिला आणि त्यांच्या सोबत अश्वत्थामा एक शूर पुरुष होता. महाभारताच्या युद्धात योद्धानेच आपले शौर्य दाखवले, ज्यामुळे पांडवांचा पराभव होऊ लागला आणि अश्वत्थामाला ब्रह्मदेवाला सोडून जावे लागले. आणि अबध बालोक आणि अस्र्याच्या वधाला अधमी म्हणावे लागले. रागाच्या भरात श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळावरील रत्न काढून टाकले आणि कलियुगाच्या शेवटपर्यंत ते शरीरावर टाकले जाईल असा शाप दिला. रत्न काढून टाकल्याने अश्वत्थामाच्या सर्व शंका दूर होतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला प्रेरणा मिळेल की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. नाहीतर आपल्या महाराष्ट्रातील मराठी क्रिएटर विलुप्त होत चालले आहे. व्हिडिओ पूर्ण बनवण्यासाठी धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद. देव तुमचं भलं करू. धन्यवाद.